नमस्कार. आज मी घेऊन आली आहे अरबीची भाजी. भाजी म्हणा, स्टार्टर म्हणा, पण खायला अगदी उत्तम, चविष्ट आणि पौष्टिक असा हा पदार्थ आहे. 9 to 5 जॉब असल्यामुळे आपण दरवेळेला कोणाकोणासोबत टिफिन शेअर करत असतो. त्यावेळेलाही माहिती असलेली मला भाजी. आत्तापर्यंत आपण पावसाळ्यात नेहमीच अळूची भाजी, अळूचं फतफतं, अळूच्या वड्या हे नेहमीच आपण खात आलो आहे. पण अळूच्या कंदमुळांची भाजी हे मी पहिल्यांदाच ऐकलं होतं. म्हणूनच म्हटलं रेसिपी शूट करूयात आणि तुम्हालाही दाखवूयात. आता पौष्टिक असली तरी चमचमीत लागायला हवी ना, म्हणून अळूचं कंदमूळ बाजारात सहज अवेलेबल आहे. बाजारातून कंदमुळं आणायची, त्यांना छान उकडवायचं. उकडलेल्या कंदमुळाचं साल काढून त्याला छान तेलामधून आपण फ्राय करायचं. आता त्याच कढईमध्ये आपण थोडंसं तेल टाकून त्यात ओवा घालूयात आणि काही हिरवी मिरची, हिरव्या मिरच्या बारीक कापून त्याचे काप छान तेलामध्ये फ्राय करून घेऊयात. त्यानंतर आपण त्याच्यात लाल तिखट घालून घेऊयात, थोडीशी हळद आणि बऱ्याच क्वांटिटीमध्ये म्हणजे 1 ते 2 टेबलस्पून आपण त्याच्यामध्ये धने पावडर घालूयात. धने पावडर ही थोडी जास्तच याच्यामध्ये जाते. सो धने पावडर, हळद आणि तिखट हे सगळं मिक्स करून तेलावर थोडंसं परतवून घेऊयात. हे सगळे मसाले एकदा परतले की मग आपण फ्राय केलेली जी अरबी आहे ती आपण ह्याच्यात घालून परत ह्याच्यावरती परतून घेऊयात. साधारणतः 2 ते 3 मिनटं अरबी छान आपण मसाल्यांमध्ये परतून घेतल्यानंतर आपण मीठ घालूयात. मीठ ह्या रेसिपीमध्ये थोडं नंतरच जातं, मसाल्यांसोबत नाही. त्यानंतर थोडंसं परतवून आपण त्यात चाट मसाला घालूयात किंवा अवेलेबल असेल तर आपण थोडीशी आमचूर पावडर पण त्यात घालू शकतो. जे काही शक्यतो तुमच्याकडे अवेलेबल असेल ते थोडं आपण घालू द्या. तुम्ही ते बघू शकता, अरबी आपण तेलावरती स्टार्टिंगला फ्राय केल्यामुळे सगळे मसाले त्याला अगदी मस्त लागलेले आहेत. छान तेलावरती थोडीशी आपण परतवून घेतल्यानंतर ही अरबी खायला तयार. आता आपण गॅस घालून घेऊयात आणि छान फ्रेश कोथिंबीर घालून घेऊयात आणि आपली तयार आहे अरबीची भाजी. मार्केटमध्ये इझिली अवेलेबल असणारी, चमचमीत आणि झटपट होणारी ही अरबीची भाजी तुम्ही नक्की करून पहा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.